नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र तक टीवी न्यूज। पालघर जिले के बोईसर और तारापुर एमआईडीसी क्षेत्र में प्रदूषण का गिराफ तेजी से बढ़ता नजर आ रहा है। जिन बड़ी कंपनियों से पर्यावरणीय नियमों के सख्त पालन की उम्मीद की जाती है, उन्हीं पर अब प्रदूषण फैलाने के गंभीर आरोप लग रहे हैं। स्थानीय नागरिकों और समाज सेवकों का कहना है कि उद्योगों से निकलने वाला धुआं, रासायनिक गंध और कथित रूप से दूषित पानी का प्रवाह लोगों के स्वास्थ्य पर सीधा असर डाल रहा है। आइए देखते हैं हमारे संवाददाता तेजेंद्र सिंह की एक खास रिपोर्ट। पालघर जिले का बोईसर तारापुर एमआईडीसी क्षेत्र महाराष्ट्र के बड़े औद्योगिक क्षेत्रों में गिना जाता है। यहाँ सैकड़ों छोटी बड़ी कंपनियां संचालित हैं, लेकिन अब यही औद्योगिक विकास स्थानीय नागरिकों के लिए चिंता का विषय बनता जा रहा है। स्थानीय लोगों का आरोप है कि कई फैक्ट्रियों से निकलने वाले धुआं वातावरण को प्रदूषित कर रहा है। रात के समय कथित रूप से रासायनिक उत्सर्जन बढ़ जाता है। आसपास के इलाकों में तेज दुर्गंध और सांस संबंधी दिक्कतें बढ़ रही हैं। समाज सेवकों का कहना है कि प्रदूषण नियंत्रण के तय मानकों का पालन नहीं किया जा रहा। कई बार संबंधित विभागों को लिखित शिकायतें दी गई, सोशल मीडिया पर वीडियो साझा किए गए, लेकिन ठोस और कड़ी कार्रवाई अब तक दिखाई नहीं दी। कुछ स्थानीय नागरिकों ने कैमरे पर बताया कि बच्चों और बुजुर्गों में खांसी, एलर्जी और सांस की समस्याएं बढ़ रही हैं। लोगों का आरोप है कि बड़ी कंपनियां अपने रसूख के चलते कार्रवाई से बच निकलती हैं। हम बार बार शिकायत कर रहे हैं, लेकिन जांच के बाद भी कोई सख्त कार्रवाई नजर नहीं आती। प्रशासन को पारदर्शी रिपोर्ट जारी करनी चाहिए। स्थानीय नागरिकों की मांग है कि प्रदूषण स्तर की नियमित और सार्वजनिक मॉनिटरिंग हो, दोषी कंपनियों पर कड़ी दंडात्मक कार्रवाई की जाए, स्वास्थ्य शिविर आयोजित किए जाएं और पर्यावरणीय नियमों का सख्ती से पालन सुनिश्चित किया जाए। अब बड़ा सवाल यह है कि क्या प्रशासन इस बढ़ते जन आक्रोश को गंभीरता से लेते हुए ठोस कदम उठाएगा या फिर शिकायतें इसी तरह फाइलों में दबकर रह जाएंगी। कैमरामैन हितेश के साथ तेजेंद्र सिंह, महाराष्ट्र तक टीवी न्यूज। नमस्कार, मी कुंदन संखे। मी आज जिकडे उभा आहे ते आहे त्याचं नाव आहे तारापूर औद्योगिक क्षेत्र, म्हणजे एमआयडीसी आपण म्हणूया, जी देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे। पण तेवढंच ती परिचयाची असण्याचं दुसरं एक कारण म्हणजे सर्वात मोठं होणारं प्रदूषण। आता मी हे बोलण्याच्या आधी हेही सांगतो की जरी मी सरकारी पक्षात असलो तरी काही लोक म्हणू शकतील की तुम्ही सरकारी पक्षात आहात, परंतु सरकारी पक्षात असणं, पदाधिकारी आणि ते असलेले प्रश्न हे न मांडणं हे गरजेचं नाहीये। प्रश्न हे मांडावे लागतील जर प्रश्न निर्माण झाले तर। आता मी हे तुम्ही बघा, हा आहे नैसर्गिक नाला। आता मला वासही घेणं कठीण होतंय, म्हणजे एवढा घाण वास, उग्र वास इकडे सुरू आहे। आणि हा जो नाला आहे, हा नाला पूर्वीचं जसं एमआयडीसी जेव्हा नव्हती आणि एमआयडीसी आहे तेव्हा हा नैसर्गिक नाला म्हणून गॅप दिसतो तुम्हाला। हा नॅचरल नाला आहे, म्हणजे पावसाचं पाणी जर इथे पडलं तर ह्या नाल्यातून इथे डेड एंड आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडे गाव आहे, तिकडनं ते पावसाचं पाणी नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून खाडीकडे जावं हे म्हणून हे परंपरागत नॅचरल नाले आहेत। परंतु सध्या या नैसर्गिक नाल्याचा वापर हे उद्योग हे केमिकल बेकायदेशीररित्या सोडण्याकरता, पर्यावरणाची हानी करण्याकरता आणि गावातील शेतजमीन नापीक करण्याकरता आणि या नैसर्गिक नाल्यावाटे खाडी आणि पुढे समुद्र म्हणजे मच्छीमारी नष्ट करण्याकरता उपयोग करतायत। आणि इकडचे जे एमपीसीबीचे अधिकारी आहेत, एमपीसीबीचे, यांना ह्याचं काहीही पडलेलं नाही। ह्या नाल्याच्या पलीकडेच एक संप आहे, ज्याला आपण सीईटीपी ला एकत्रीकरणाकरता संप एकत्र, म्हणजे सर्व कंपन्यांचा एक संप एकत्र येतो, जिथे सर्व केमिकल एकत्र केलं जातं आणि त्याच्या पलीकडे ते रिसायकल करण्याकरता कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला पाठवायचं असतं। परंतु त्याचा वापर कोणी करत नाही, कारण त्याला ट्रीटमेंटचे चार्जेस द्यावे लागतात। आणि अशा पद्धतीने हा फेब्रुवारी महिन्यामध्ये हा नैसर्गिक नाला पूर्णपणे भरून वाहतोय आणि त्याचा वापर हे उद्योग एमपीसीबी अधिकाऱ्यांना हाताशी पकडून बेकायदेशीररित्या करतात। आता इकडनं हा जो नाला गेला, हा नाला पलीकडे इकडे जाऊन हे सगळा शेवटचा उद्योग आहे एमआयडीसीचं। ह्याच्या पलीकडे गावातल्या शेती आहेत आणि ह्याच्यातून नैसर्गिक नाल्याद्वारे ते जे हे आहे ते पोचतं कुठे, खाडी आणि समुद्र। आता आम्हीच मागे मागणी केली होती की जिकडे जिकडे डेड एंड आहेत नाल्यांचे, तिकडे तुम्ही ते पॅक करा, जेणेकरून गावामधल्या शेतीमध्ये पाणी केमिकलचं कोणी बेकायदेशीर सोडणार नाही। आम्ही चांगले, आणि त्याच्याकरता मी एमआयडीसीचं अभिनंदन करतो की त्यांनी हे जे शेवटचं एंड आहे
तिकडे ते बांधकामाने तो नाला बुजवलाय. म्हणजे जर कोणी बेकायदेशीर जर केमिकल सोडलं ते जाणार नाही, परंतु आज ते बंद केल्यामुळे हा जो केमिकलचा जो फ्लो आहे तो इकडे येऊन त्या गटारीमध्ये घुसला केमिकल आणि इथे जाऊ शकत नाही. म्हणून ह्या दोन गटारी जवळ इथे गेल्या आणि पलीकडे गेलाय. आणि हे या नाल्यामध्ये कुंभवली एकलारे हे जे गाव आहे, म्हणजे माझंच गाव आहे ते, त्या गावाचं जी पाण्याची लाईन आहे ती गेली कालपासून फुटलेली आहे. आता गावातल्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि हे तुम्ही स्वरूप बघितलं तर तुम्हाला क्लिअर येईल इथे उभं राहणं कठीण आहे, एवढा वास येतोय. आता माझं म्हणणं आहे की मी या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना हे चित्र, तारापूरचं विदारक चित्र हे त्यांनी बघावं. आणि हे जे अधिकारी एमपीसीबीचे आहेत, विशेषतः वसावे उपप्रादेशिक अधिकारी, हा वसावे स्वतःला एमपीसीबी बोर्डाचा अध्यक्ष समजतो. गेल्या 3 वर्षांमध्ये त्यांनी करोड रुपयाची माया जमवलेली आहे. आणि ही माया, केमिकलची माया, ते घरात घालण्याचं काम करतायत. त्यांना काही फरक पडत नाही. त्या म्हणतात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सन्माननीय आपले जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना झापलं होतं, पण तरी त्यांना काही फरक पडलेला मिळत नाही. असा हा जो वसावे आहे ह्याला उचलून फेकला पाहिजे. आणि ह्याला जर कोणी हात वर्धहस्त देत असो तो कुठलाही असो, सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधातला असो, त्याला पण सोडता कामा त्याचाही आम्ही चेहरा फाडू. की अशा प्रकारे या नैसर्गिक नाल्यांची वाताहत जी केलेली आहे आणि ह्याचा वापर केमिकलचा होतो. आणि आज ते नाला बंद करण्याची मागणी एमआयडीसीचा मी नक्की करतो, त्याच्यामुळे दिसलंय. आणि आज नळाचं पाणी या केमिकलच्या मध्ये आहे. हे चित्र बदलायचं असेल तर सर्वांनीच या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली पाहिजे. आता मी हा नाला फोडतोय कारण पर्यायच मिळत नाही. आता हा नाला फोडला की पुन्हा पाणी आमच्या शेतीकडे जाईल. तर आता फोडलं तरी लाईन दुरुस्त होऊ शकत नाही आणि संप होऊ शकत नाही. तर मी पुन्हा सांगतोय की सर्व आपल्या इकडची ही सर्व हा सत्तेतला आणि विरोधातला प्रश्न नाही, हा प्रश्न आहे पर्यावरणाचा, जो या अधिकाऱ्यांना, हे अधिकारी आपल्या नाकावर टिचून काही कारखानदारांना हाताशी पकडून जे करोड रुपयाची माया जमवत आहेत. आणि हा वसावे आहे, ह्या वसाव्याला सांगतोय, ह्या वसाव्याला धरून ठोकलं पाहिजे. मी भाषा वापरतोय कारण आम्हाला आमचा पण संयम तुटतो की तो वसावे नावाचा अधिकारी या 1200 कंपनीचा मालक असल्यासारखा तो सरळ त्याच्या हे अधिकारी बघत नाही का की चाललंय ते. त्यामुळे ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी. मी आदरणीय पंकजाताई मुंडे, आदरणीय सिद्धेश कदम यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांना विनंती करतो की तारापूर हे दिसतं मोठे औद्योगिक वसाहत, पण खालचा जो बेस आहे म्हणूनच लोक उद्योगाला विरोध करतात. ह्याचं कारण हे आहे की अशा प्रकारचा उद्योग नकोय जे पर्यावरणाचा ऱ्हास करेल, प्रदूषण करेल. मग लोकांनी का सहकार्य करावं आणि आम्ही पण त्यांना कसं सांगावं की ह्याच्यातून चांगलं काहीतरी घडेल म्हणून. हे त्याचं कारण आहे. आणि ही आज ह्याची ताबडतोब दखल घ्यावी आणि संबंधित अधिकारी जो आहे हा वसावे याला पहिले इकडनं बरखास्त करावं, ह्याची पूर्ण चौकशी करावी. आता त्याची अशी बदली होणारच आहे. त्यामुळे 3 वर्ष त्यांनी सर्व काही जे काही करायचं करून चुकलाय, काही नाही काम हे नाही. त्यामुळे हे अतिशय विदारक चित्र आहे. याच्या आम्हाला स्वतःला लाज वाटते, परंतु आम्ही ते लाज वाटून थांबणार नाही. आम्ही 100% ह्याच्यावर कारवाई भविष्यामध्ये ह्याच्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये एक कठोर कारवाई अधिकाऱ्यांसह ह्या कारखानदारावर हे सरळ उल्लंघन दिसतंय. ही कारवाई करावी मागणी करतोय. आणि अशा प्रकारच्या कृत्याचं कुठेही समर्थन आम्ही कधीच करत नाही. आणि ह्याच्यावर ताबडतोब एमपीसीबीने ह्याच्यामध्ये यावं, ऍक्शन मध्ये यावं आणि प्रथमतः ह्या वसावेला बाजूला करावं आणि वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याची पूर्ण चौकशी करून हे सर्व चालले उद्योग हे सगळे थांबावेत ही विनंती मी या माध्यमातून करतोय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.